नमस्ते. क्लिनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही कोणी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांनाच एकंदरीत जो त्रास उद्भवतो त्यामध्ये महत्त्वाचा त्रास असेल तो आहे प्लेटलेट्स कमी होणं. ह्या प्लेटलेट्स का कमी होतात, त्याची कारणं काय, किंवा प्लेटलेट्स वाढण्यासाठी घरगुती कोणते उपाय आहेत, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण आता या व्हिडिओला सुरुवात करतो आहोत. सध्याच्या काळात ढासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका खूप वाढलेला आहे. कारण की जिकडे बघेल तिकडं साचलेल्या गटरी, खरकट असेल किंवा आणखीन काही गल्लीमध्ये कचरा जो असेल, झाडांची, बगीच्याची जर साफसफाई केली नसेल, साठलेलं पाणी असेल तर अशा ठिकाणी ढास हे वाढतातच आणि त्याच्यामुळेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं की रुग्णांच्या प्लेटलेट संख्या कमी होत आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपल्या शरीरातील रक्त. आपल्या शरीरातील रक्तामध्ये बघायला गेलं तर शरीरातील रक्त हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, शर्करा, हार्मोन्स यांचा देखील समावेश होतो. या सर्व मित्राच्या बरोबर मिळून आपलं रक्त काय करतं की आपल्या शरीरातील कचरा आहे बाहेर टाकण्याचं देखील मदत करतं. आणि आपल्या शरीराला एखादा जर काही त्रास होत असेल तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी देखील रक्त खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर आपल्या शरीराच्या वजनाच्या 8% हे आपल्या शरीरामध्ये रक्त असतं. तर हेच रक्त जर कमी पडायला लागलं तर आपल्याला अनेक आजार, रोग उद्भवतात. तर प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स म्हणजे रंगहीन पेशींचे तुकडे असतात जे आपल्या शरीरातील रक्त गोठवण्याचं कार्य करतात. तर ह्या प्लेटलेट्स का कमी होतात, त्यावर आहारातून कशी मात करायची, याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण बघूयात की आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या किती असते. एकूणच आपल्या शरीरामध्ये रक्ताची रचना ही 3 गोष्टीने बनलेली असते. त्यामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स. साधारणपणे निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं आणि रक्तातील प्लेटलेट्स रक्त गोठवण्याचे काम करतात. म्हणजेच काय करतात तर शरीरातील रक्तस्राव रोखतात. त्यांना थ्रोम्बोसाइट्स असं देखील म्हटलं जातं. शरीरामध्ये त्या प्लेटलेट्सची संख्या प्रति मायक्रोलिटर रक्तामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाखांपर्यंत असते. ही प्लेटलेट्सची संख्या जर 30,000पेक्षा जर कमी झालं तर नाक, कान, लघवी आणि मल यातून रक्तस्राव सुरू होतो. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या जाणून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टर CBC सॉल्ट टेस्ट करण्यासाठी सांगतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर डॉक्टर व्हिटॅमिन B12, C, फोलेट अँड आयर्नने समृद्ध असलेले खाद्यपदार्थ आपल्याला खाण्यासाठी सल्ला देतात. तर महत्त्वाचं काय आहे तर हे प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं काय. जर आपल्या परिसरात जर ढासांचं प्रमाण जर जास्त असेल तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे संसर्गजन्य रोग आपल्याकडं पसरतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते आणि त्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकारशक्ती देखील खोलवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच अशा आजारांपासून, अशा संसर्गजन्य रोगापासून स्वतःचा बचाव करणं खूप गरजेचं असतं. तर डेंग्यू झाल्यास रक्तस्राव होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो. त्यामुळे डेंग्यूचे ढास अनेकदा दिवसा चावतात. त्यामुळे अशा ढासांपासून स्वतःचं संरक्षण करा. अस्थिमज्जा काय तर यामध्ये व्यक्तीच्या हाडांसंबंधीचे त्रास सुरू व्हायला सुरुवात होतात. त्यामुळं काय होतं प्लेटलेट्सची संख्या देखील कमी होते. त्यामुळं आपल्या परिसरात जर संसर्गजन्य जर रोग असतील, हेपेटायटिस असेल, मोनोन्युक्लिओसिस असेल, सेप्सिस असेल, यांसारख्या आजारांमुळे काय होतं की आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. गर्भवती महिलांमध्ये देखील ही समस्या असते, पण ती कालांतराने ती समस्या पूर्णतः दूर होते आणि गर्भधारणा असलेली स्त्री एकदम व्यवस्थित होऊन जाते. तर प्लेटलेट्स कमी झाल्याची लक्षणं काय असतात तर त्यामध्ये व्यक्तीचे स्नायू आणि सांधेदुखी दुखतात, तीव्र डोकेदुखी होते, अतिशय थकवा जाणवतो, अशक्तपणा होतं, काही करण्याची इच्छा होत नाही, सतत डोकं दुखत राहतं,
आणि शरीरावरती प्रत्येक ठिकाणी पुरळ उठलेले असतात आणि काय होतं, सौम्य असतं रक्तस्राव होतो. तर हे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आपण घरगुती काही उपाय करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो. तर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई, डाळिंब, बीटरूट, पालक, गुळवेल आणि नारळ पाणी यांसारख्या गोष्टींचं सेवन करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आहे भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, राजमा, टोमॅटो, मसूर डाळी यात खूप महत्त्वाचं काम करत असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, फोलेट, आयर्न आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक असलेले प्रत्येक पदार्थ खाणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या प्लेटलेटची संख्या वाढण्यास हळूहळू का असेना मदत होते. पालक, ब्रोकोली आणि स्प्राऊटसारख्या व्हिटॅमिन केने समृद्ध असलेल्या देखील गोष्टी बाजारात मिळाल्या तर नक्कीच खा, जेणेकरून तुमचे प्लेटलेट्स लवकरात लवकर वाढतील. तुम्हाला जर डेंग्यू होऊन गेला असेल किंवा तुम्ही डेंग्यूचे रुग्ण असाल तर जास्तीत जास्त लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ताक प्यायल्याने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. तर काही काही लोकांमध्ये काय होतं, प्लेटलेट्स अतिशय कमी होतात, त्या किमान 20,000पेक्षाही काही वेळेला कमी होतात. तर त्या व्यक्तीनं कसं असतं, एक डेली रुटीन असतं की बाबा सकाळी उठलं की व्यायाम करायचं. पण अशा लोकांनी जर प्लेटलेट्स जर कमी असतील तर अशांनी अजिबात व्यायाम करू नका, कारण व्यायामामुळं काय होतं की अचानक रक्तस्राव होण्याचा धोका संभवतो आणि ते तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकतो. सो तुम्ही प्लेटलेट्स तुमच्या पूर्ण वाढीपर्यंत कोणत्याही प्रकारचा म्हणजे स्वतःला हवं ते करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने जा. घरगुती उपायामध्ये भाज्या खा, पपई, डाळिंब, बीट, त्यानंतर डाळी, राजमा, टोमॅटो, पालक अशा प्रकारचे खाद्यपदार्थ, भाज्या, फळभाज्या खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ह्या सर्वातून बाहेर पडाल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग पुन्हा भेटूयात येणाऱ्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.